हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीची आज दिल्लीत बैठकीसाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत। अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार। महायुतीत आमचा चांगला समन्वय, सर्व ठीकठाक होईल। जागा वाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या बैठकीआधी अजित पवार गटाची दिल्लीत खलबत। मावळच्या चौथ्या जागेसाठी अजित पवार गटाचा आग्रह, सूत्रांची माहिती। भाजपनं महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, 35 जागा मिळाव्यात। राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीत आग्रह। काँग्रेसकडनं 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून लोकसभा लढवता येणार। जागा वाटपावरनं मवियात अद्यापही मतभेद, त्यांच्यात 15 जागांवरनं अजूनही तिढा। त्यांच्या निर्णयानंतर आमचा निर्णय घोषित करू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंकडनं दुसऱ्या दिवशीही तुळजाभवानीची शपथ। एखाद्या पक्षासोबतची चर्चा गुप्त कधीच नसते। समसमान वाटपाबाबत ठरलं, पण मुख्यमंत्री पदाबाबत काहीही बोलणं नाही। ठाकरेंच्या दाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी, पण ठाकरेच पलटले। शिरसाटांचा मोठा दावा, शिरसाटांच्या दाव्यानं महायुतीतील वाद पेटण्याची शक्यता। शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं। फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केल्याच्या वक्तव्यावर भुवया उंचवणारं विधान। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्योग गुजरातला गेल्यानंतर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर उद्योग कसे येतील? उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। ज्यांच्या पक्षाचा बँड बाजा वाजलाय त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणं। उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। नार्वेकर लबाड, लोकसभेच्या उमेदवारीच्या बदल्यात राहुल नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला। उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर गंभीर आरोप। पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन। दक्षिण मुंबईसाठी भाजपकडनं राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा। भाजपकडनं गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मात्र युती तुटल्यानंतरही शिवसेनेनं पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, ठाकरेंचं वक्तव्य। कारवाई पूर्णतः बेकायदा, न्यायालयात दाद मागणार। ईडीनं केलेल्या कारवाईवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार, मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले न्यायालयाच्या अधीन राहतील, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टात प्रकरण प्रलंबित असेल तेव्हा कोर्ट अशाच प्रकारचे निर्देश देत असतं। हायकोर्टाच्या आदेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 5व्या कसोटीत पहिल्या डावात भारताचं वर्चस्व, दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाच्या 473 धावा, तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची शतकी खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।